पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी सकाळी भेट घेतली। यावेळी जगदाळे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। प्रगती यांनी त्यांचा अनुभव यावेळी कथन केला। त्यांनी सांगितलं, ते मास्क घालून आले होते। लहान लहान मुलांसमोर त्यांच्या वडिलांना गोळ्या घालण्यात आल्या। ती मुले आमच्या समोर रडत होती। आम्ही एकमेकींना काय सांगू हेच कळत नव्हते। आम्ही चिखलात पडलो होतो। मला उभेही राहता येत नव्हते। असा अनुभव कथन करतानाच मी माझ्या माणसाला आता बघू शकत नाही, अशा शब्दात पती संतोष जगदाळे यांना गमावल्याच्या दुःखाला प्रगती यांनी वाट करून दिली। एका घोडेवाल्याने प्रतिकार केल्याने त्यालाही मारण्यात आल्याचा अनुभव प्रगती यांनी सांगितला। मी आयुष्यभरासाठी पोरकी झाले आहे। माझा नवरा माझ्याबरोबर नाहीये। या मुलांनी काय करायचे असा हाताच प्रश्न त्यांनी विचारला। कालपासून मला त्यांचा चेहरा दिसला नाही। तिथेही आम्हाला दाखवण्यात आला नाही। त्या दहशतवाद्यांना मारा आणि आम्हाला दाखवा असे सांगत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। जिथे जे झालं ना तिथे सिक्युरिटी कोणीच नव्हतं। एक सुद्धा मिलिटरीवाला तिथे नव्हता। आम्ही कोणाला आवाज देणार नाही। रस्त्यात पडलेले आमचे माणसं, आम्ही घाबरलो, पडलो तिथे चिखल दगड। आम्ही कोणाला आवाज देणार, आवाज काढायची पण सोय नव्हती। ती बंदूक घेऊन आता उभं काळा उभं राहिल्यासारखी धडाधडा गोळ्या त्यांनी काही बघितलं नाही। डोळ्यात गोळ्या, डोक्यात कुठे बघणार मी माझ्या आमचं एवढं जीव होतं का आम्ही लेडीज ते लोक रडले आमच्यासाठी। तिथली लोकल लोक त्यांना वाईट वाटलं, कारण त्यांचं आता टुरिस्टवरती चाललं आणि यांनी सगळ्या तिथले ऑफिसर सुद्धा रडले आमच्यासाठी। त्यांनाही वाईट वाटलं की काय तुम्ही खरंच लोकांची जीव देता, बंद करा तुम्ही नाही तर त्यांचं काहीतरी तरी करा। माणसांचे जीव खूप महत्त्वाचे आहेत। अख्खी फॅमिलीचे 27 लोकांना मारले। 27 फॅमिली उद्ध्वस्त, 27 फॅमिली काय। आज माझं आयुष्य पूर्ण खराब झालं। मी माझ्या माणसाला उघडून बघू शकत नाही। विचार करते कालपासून मला तुझा चेहरा दिसतो। तिथेही आम्हाला दाखवलं नाही त्यांनी, तिथेही आम्हाला काही करून दिलं नाही। त्यांना मारा ना, आम्हाला दाखवा। त्यांनाही तशाच गोळ्या घाला जसं त्यांनी डोकी फोडली लोकांची, मास्क बाहेर काढलं, रक्त केलं। लहान लहान मुलं होती त्यांच्या समोर त्यांच्या वडिलांना गोळ्या, ते रडत होते आमच्या समोर। सगळ्यांचा आक्रोश चालला होता। आम्ही एकमेकांना काय सांगू कळत नव्हतं। वरनं येताना आमची अवस्था झाली, आम्ही ते चिखलात पडलो। त्यामुळे माझे पाय दोन्ही मला उभं राहते।